नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की काव्याने स्पष्टपणे आता पार्थला सांगितले, या बाळामुळे लग्ना अगोदर आपलं जे नातं होतं तसंच होत चाललंय. उगाच आपल्यात गैरसमज निर्माण होतोय आणि तुमची चिडचिड होते. आणि कुठेतरी काव्याला असं वाटते की पार्थ आपल्याला फोर्स करतोय. तर इकडे नंदिनीचे रिपोर्ट्स आलेत आणि त्यात लिहिलंय की नंदिनी कधीही आई होऊ शकत नाही. त्याचमुळे जीवा हा नंदिनीपासून ते रिपोर्ट्स लपवत असतो. पण मात्र शेवटी नंदिनीला सत्य कळतं. तर जीवा नंदिनीला म्हणतो की तुला वाईट वाटून घेण्याची काही गरज नाहीये. बऱ्याच लोकांना मूल होत नाही, मग ती लोक काही खचून जात नाही. आपण दुसरा ऑप्शन चूज करूया. आई बाबा होण्यासाठी जीवा नंदिनीची धडपड सुरू असते. तर दुसरीकडे टेन्शन घेऊन आता काव्या आजारी पडते. तेव्हा मित्र म्हणून काव्या ही जीवाला सांगते की मी आई होण्यासाठी अजूनही रेडी नाहीये. पण मला कोणी समजून घेत नाहीये सध्या. मला माझ्या स्वप्नांकडे झेप घ्यायचीय. खरं तर हेच आहे की आता मला बाळ नको आहे. पण पार्थ माझा अजिबात ऐकून घ्यायला तयार नाहीये. तर नंदिनी काव्याला या बाबतीत मदत करण्याचा ठरवते.